पिंपरीत एक अजब घटना घडली आहे। पती पत्नीला सतत अश्लील मेसेज पाठवायचा म्हणून संतापलेल्या पत्नीने थेट पोलिसात तक्रार दाखल केली। पतीचे पत्नीला अश्लील मेसेज, पती विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल। पत्नीला अश्लील मेसेज पाठवणाऱ्या पतीवर गुन्हा। पत्नीला अश्लील मेसेज पाठवल्याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पिंपरीत ही घटना घडली आहे। पत्नीच्या तक्रारीनंतर पिंपरी पोलिसांनी पती विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय। नवऱ्याला तिच्या बाबत थोडा संशय आहे, त्यामुळे त्यांच्यात नेहमी भांडण होऊन ते वेगवेगळे झालेले आहेत। आणि मागच्या आठवड्यामध्ये नवऱ्याने तिला एक SMS पाठवला, अश्लील SMS पाठवला। तिच्याकडे तिने दुर्लक्ष केलं, परंतु नवऱ्याने परत तिला अश्लील SMS मोबाईलवर तिच्या पाठवले। त्यामुळे त्या महिलेने नवऱ्याच्या विरुद्ध आमच्याकडे FIR दिलेली आहे। त्याबाबत IPC 354 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे। 4 ते 5 वर्षांपासून पती आणि पत्नीचं पटत नव्हतं। दोघांमध्ये सतत वाद होत होते। अखेर दोघांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला आणि 5 महिन्यांपासून ते वेगळं राहत होते। पण गेल्या काही महिन्यांपासून पती पत्नीला सतत अश्लील मेसेज करत होता। पत्नीनं अनेक मेसेज डिलीट करत दुर्लक्ष केलं, पण मेसेजचा अतिरेक होत असल्यानं पत्नीनं पिंपरी पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला आणि या लंपट नवऱ्याला चांगलीच अद्दल घडवली। दिलीप कांबळे, साम TV, पिंपरी चिंचवड।